नमस्कार. लक्षवेधीच्या दुसऱ्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. आपल्या या चर्चेमध्ये आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांचा एकदा पटकन परिचय करून देतो. आपल्या सोबत हरिभाऊ राठोड आहेत, विकास गवळी आहेत, आबासाहेब पाटील आहेत, पत्रकार आणि विश्लेषक या नात्याने बंधुराज लोणे आहेत. आपल्या सोबत आनंद दवेही आहेत. चर्चेच्या या भागाची सुरुवात करताना एक कळीचा मुद्दा उपस्थित करतो. आबासाहेब पाटील यांना संधी देतो. आबासाहेब, ज्या वेळेला आरक्षण प्रत्यक्षात राबवण्याची वेळ येते तेव्हा प्रशासकीय पातळीवर काय होतं याचा एक फार चांगला अनुभव तुमच्या गाठीशी आहे. प्रत्यक्षात जे कोणी आजवर आरक्षणाचे लाभार्थी म्हणून व्यवस्थेत आहेत त्यांच्याकडून नव्या प्रवर्गाला आरक्षणात येऊ दिलं जातं का? कुणाला येऊ दिलं जात नाही. मुळात प्रसादजी, चर्चेला बोलवत असताना वैचारिक चर्चा झाली पाहिजे. मराठ्यांचा द्वेष करणारी जे मंडळी चर्चेला येत असतील तर त्याचा त्या पद्धतीने आम्हाला सांगा की चर्चा करायला आम्ही तयार आहे सगळ्या गोष्टीला. परंतु जाणीवपूर्वक चुकीच्या गोष्टी कोण करत असतात. आम्ही कोणत्या समाजाला अंगावर घेत नाही, कोणाच्या समाजाबद्दल वाईट बोलत नाही. जे प्रॅक्टिकल आहे ते आम्ही बोलतोय, त्या पद्धतीने चर्चा झाली पाहिजे. आज ज्या पद्धतीनं शासनामध्ये की सगळ्या विभागामध्ये काही अधिकाऱ्यांचं जाळं त्या ठिकाणी युनियन केलेली आहे आणि त्याच पद्धतीने समाज ठराविक समाजाचे नेते मंडळी एकत्र आलेली आहे. आज सगळ्या एमपीएससीला, राज्यसेवेला सगळ्या जागा ठराविक समाजातल्या लोकांना का, मग बाकीच्या 361 जातीतल्या इतरांना काय मिळत नाही, ओपनच्या खुल्या वर्गाला काय मिळत नाही, ठराविक लोकांची काय मक्तेदारी आहे का आरक्षणावरती? त्याच पद्धतीने राजकारण. आबासाहेब पाटील या संदर्भातला तुमचा नक्की रोख कोणाकडे आहे? कोण प्रशासनात आहे ज्यांना नव्या आरक्षणाचे कोणीही हक्कदार नको आहेत? हे बघा, मुळात हे वडेट्टीवार आहे, भुजबळ आहेत, मुंडे आहेत आणि त्यांच्यासोबत काही मंडळी आहेत. हे ठराविक 5-6 समाज आहेत. हेच लोक आपल्या समाजाचं भलं करण्यासाठी ओबीसीचा फायदा उचलतात. बाकी यांना कोणत्या ओबीसीचं काही घेणं देणं नाही. का 12 बलुतेदारांना 18 बलुतेदार किंवा कोणाचा विषय आहे का? त्यांचं भलं फक्त नेते करून घेतात आणि खाली समाजामध्ये सांगायचं हा मराठा आहे, हा ओबीसी आहे, हा SC ST आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही जर अवरेज काढला शासनामध्ये, माझं खुलं चॅलेंज आहे सगळ्या लोकांना की शासनामध्ये की तुम्ही जर बघितलं शासकीय नोकर भरती किती समाजातले कुणाला किती जास्त प्रतिनिधी मिळाले याची आकडेवारी जर काढली तर राज्यातल्या 650 जातीपैकी फक्त 7 ते 8 जातीला त्या ठिकाणी प्रतिनिधित्व आहे. हे माझा ठामपणे विश्वास आहे. मी तुम्हाला प्रूफ करून दाखवतो. त्यांनी आजपर्यंत माहितीच्या अधिकार माहिती आम्ही मागितलेली आम्हाला दिली नाही. कारण त्याला विचारलं होतं की याचं तुम्ही 14.5 लाख 15 लाख जे काही कर्मचारी शासनामध्ये आहेत त्याची आकडेवारी सांगा. अगदी या निमित्तानं पटकन आनंद दवेंकडे जाऊ. त्यानंतर हरिभाऊ राठोड, विकास गवळी, बंधुराज लोणे प्रत्येकाला संधी मिळेल. आनंद दवे, आरक्षणाचे खरे लाभार्थी हे आरक्षण मिळालेल्या वर्गातले बहुसंख्याक असतात. आरक्षण मिळालेल्या वर्गातल्या अल्पसंख्याकांना हवं तितकं प्रतिनिधित्व मिळत नाही असं निरीक्षण साधारण नोंदवलं जातं. या निमित्तानं आपली भूमिका नक्की काय आहे की आरक्षणाचा वाटा सुद्धा या जातनिहाय आरक्षणाच्या माध्यमातून, जातनिहाय जनगणनेच्या माध्यमातून ठरवून द्यायला हवा का? निश्चितच तसंच करावं लागेल. जर जाती अंतची लढाई आणि सर्वांना न्याय या जर सूत्रांनी जायचं असेल तर तसंच जावं लागणार आहे. ओबीसी समाजामध्ये सुद्धा माझी जात श्रेष्ठ, तुमची कमी, रोटीविटी व्यवहार आज सुद्धा होत नाही. जेवताना एकत्र बसलं जात नाही. दुर्दैवाने खरं आहे ना. त्यामुळे जर एकत्र गर्दी आणि संख्या दाखवायची असेल तर सगळे एकत्र पाहिजे. पण नोकरी मात्र मला आणि माझ्या वंशजांना पाहिजे, माझ्या नातेवाईकांना पाहिजे, तुला नाही. हे जे गर्देचं दुर्दैवी आहे याच्यामुळे ते थांबणार आहे असं कुठेतरी दिसतंय. पण माझं म्हणण्याचं खऱ्या अर्थाने मनापासून प्रेमानं जर सर्वेक्षण झालं, न्यायिक सर्वेक्षण झालं तर आरक्षण अपयशी ठरते आणि आरक्षण नसावं या हेतूपर्यंत सुप्रीम कोर्ट आणि मानलेले केंद्र सरकार येऊ शकतं अशी आमची भूमिका किंवा असं आमचं मत आहे. अगदी ती चर्चा अनादी अनंत काळापासून महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. खरं तर ती देश पातळीवर सुद्धा सुरू आहे. एक पटकन बंधुराज लोणे यांना संधी देतो. बंधुराज, आरक्षणाला प्रत्यक्षात राबवलं जात असताना आरक्षणाचा सर्वाधिक लाभ हा आरक्षण घेणाऱ्या वर्गातल्या बहुसंख्याकांनी घेतला आणि त्यांच्यातल्या इतर छोट्या छोट्या समूहांना आरक्षण मिळालं नाही. ही सुद्धा वास्तविक स्थिती आपण स्वीकारायला तयार आहोत का? अगदीच उदाहरण द्यायचं तर मातंग समाज हा आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहिला. तशीच स्थिती ओबीसी मधल्या इतर छोट्या छोट्या जात समूहांची आहे. नाही, असं नाहीये. ते मुळात कसं आहे की आपल्या देशामध्ये राखीव जागा भरल्याच पाहिजेत असा कायदा नाहीये. ते धोरण आहे. म्हणजे मी एखाद्या विभागाचा प्रमुख असेल आणि माझ्या विभागातलं मी आरक्षण भरलं नाही, बॅकलॉग ठेवला,
तर माझं सरकार काही वाकडं करत नाही, माझ्यावर काही कारवाई होत नाही. पश्चिम बंगाल सरकारने तसा एक प्रयत्न केला होता की आरक्षण भरण्याचा कायदा करणे. आपल्याकडे आरक्षण हे धोरण आहे, तो कायदा नाहीये. त्याच्यामुळे आरक्षण भरलं जात नाही. महाराष्ट्रामध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा लाखोचा अनुशेष आतापर्यंत होता. त्यामुळे हा एक भाग झाला. दुसरा भाग असा की जे पुढारलेले आहेत ते आरक्षण घेतात असं नाहीये. जे शिकलेले आहेत, जे त्याला योग्य आहेत असे लोक आरक्षण घेतात. महाराष्ट्रामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने या मागासवर्गीयामधला एक घटक मोठ्या प्रमाणावर शिकला. त्यामुळे त्याला त्या पहिल्या आरक्षणाच्या पहिल्या सत्रामध्ये म्हणूया किंवा पहिल्या काही 10-15 वर्षामध्ये संधी मिळाली. ही वस्तुस्थिती आहे. हे आकड्यावरूनही आपल्याला प्रूव्ह करता येईल, सिद्ध करता येईल. थोडक्यात तुमचं असं म्हणणं आहे, एकच मुद्दा फक्त मी मांडतो. थोडक्यात आपल्याला बंधुराज असं सांगायचं आहे की आरक्षण त्याला मिळालं जो सक्षम होता, जो त्या पातळीपर्यंत पोहोचून स्वतःची योग्यता सिद्ध करू शकला. विकास गवळी आणि बंधुराज लोणे यांनी मांडल्यावर विकास गवळी आपण त्याच्यावर मुद्दा मांडावा आणि त्यानंतर प्रतिवादाची संधी हरिभाऊंना असेल. विकासजी, आपलं 1 मिनिट सुरू होत आहे. आबासाहेबांनी जो मुद्दा मांडला की आरक्षणाचा लाभ ठराविक समूह आणि ठराविक परिवारांनाच मिळाला, त्यानंतर दुसऱ्या वक्त्यांनी सुद्धा त्याच मुद्द्यावर वक्तव्य केलं की आरक्षणाचा लाभ हा ओबीसी मध्ये सुद्धा छोट्या छोट्या समूहांना मिळाला नाही. ह्या सगळ्या गोष्टींवर जर आपल्याला कुठेतरी सोल्युशन काढायचं असेल तर ह्यासाठी जातनिहाय जनगणना आणि जातनिहाय जनगणनेचं सर्वेक्षण की ज्याच्यामध्ये कोणत्या समूहाला आणि कोणत्या समाजाला, कोणत्या परिवाराला या आरक्षणाचा लाभ मिळाला, हे जोपर्यंत जातनिहाय सर्वेक्षण आणि जातनिहाय जनगणना करत नाही तोपर्यंत ती आकडेवारी आपल्या समोर येणार नाही. मग आणि विकास त्या- गवळी ती आकडेवारी या आल्याच्या निमित्तानं मगाशी एक प्रश्न उपस्थित केला होता, त्याचं उत्तर सापडलं नाही, ज्याची आजसाठी हरिभाऊंना संधी देतो. हरिभाऊ, जातनिहाय जनगणना होणार आहे, जर समजा ती झालीच तर मग प्रत्येक जातीचं आरक्षणही ठरवून द्यावं का? आणि मग ते आरक्षण जातनिहायच असावं की आर्थिक सुद्धा असावं? नाही, काय झालंय प्रसादजी, ओबीसी मधल्या काही ठराविक जाती म्हणजे ओबीसी मधल्या उच्चस्तरीय जाती, तसंच शेड्यूल कास्टच्या उच्चस्तरीय जाती, त्याचप्रमाणे शेड्यूल ट्राईब मधल्या काही जाती, त्या ठराविक जातींना त्याचा फायदा घेतलेला आहे. त्यामुळे हा प्रश्न देशभर चर्चेत आहे. आपण इंदिरा साहनी केस मध्ये 50% मर्यादा वाढू नये हे जे आपण नेहमी चर्चा करतो, पण 9 जजेसनी आणखी एक मुद्दा सांगितला आहे त्यामध्ये की ओबीसीचं सब कॅटेगरीशन झालं पाहिजे आणि एससीचं पण सब कॅटेगरीशन झालं पाहिजे. म्हणजे त्याचे 2-3 भाग झाले पाहिजे. आता सर्वश्रुत आहे की ओबीसी मधले काही ठराविक जाती देशामधले, आता तर आकडे पुढे आले. जस्टिस रोहिणींनी सांगितलं की 25% लोकांनी, 25% जनतेने 75% लाभ उचललेला आहे. तर भविष्यामध्ये तुम्हाला सांगतो, जातनिहाय जनगणना झाल्यावर सब कॅटेगरीशन करायचं म्हणजे सगळे प्रश्न सुटतील, सगळ्यांना समान वाटा मिळेल आणि हे सब कॅटेगरीशनचा जो मुद्दा आहे तो पुढे प्रकर्षाने येणार आहे. पुढे अगदी आपण ही भूमिका मांडलीत आणि त्यानिमित्तानं आबा पाटलांना संधी देतो. आबा पाटील, ओबीसीच्या जातनिहाय जनगणनेच्या दरम्यान सब कॅटेगरायझेशन, उपवर्गीकरण व्हावं अशी मागणी आहे. मग यात मराठींचा समावेश अपेक्षित आहे तुम्हाला? प्रसादजी, मुळात हे ठरवणारे काही ठराविक लोक आहेत. त्यांच्या मनात काय आहे, पोटात काय, ओटात काय, हे समाजासमोर आलं पाहिजे. एकीकडे सांगायचं ओबीसीची जनगणना झाली पाहिजे, दुसरीकडे सांगायचं आरक्षणाची वर्गवागिरी झाली पाहिजे, तिसरीकडे म्हणायचं आमचं राजकारणातलं आरक्षण आमचं झालं पाहिजे. नेमकं कुणाचं काय चाललंय, कशासाठी चाललंय हे एकदा खुलासा झाला पाहिजे. की आज त्यांना की या राज्यातल्या, या देशातल्या आरक्षणाची जर तुम्ही विषय घेतला तर सगळ्याला आरक्षण मागण्याचा अधिकार आहे. प्रत्येकाला त्याचं सर्वेक्षण झालं पाहिजे. फेर सर्वेक्षण प्रत्येक 10 वर्षांनी ते होत नाही. केवळ राजकारणासाठी आरक्षणाचा वापर केला जातोय आणि आबासाहेब, विषय थोडासा पुढे मागे झाला. मी तुमच्या अनुषंगानं स्पष्ट आणि थेट मुद्दा उपस्थित केला. ओबीसींचं उपवर्गीकरण केलं तर मराठा समाज स्वतःला ओबीसी अंतर्गत आरक्षणाचा आग्रही असेल की स्वतःसाठी स्वतंत्र आरक्षणाचीच मागणी लावून धरेल? नाही, मुळात स्वतंत्र का मागायची? आम्हाला हक्काचं ओबीसीच्या हातलं आरक्षण पाहिजे.
ही स्पष्ट भूमिका आम्ही सांगितलेलं आहे की एससीबीसीचं देता येत नाही, ईएसबीसीचं देता येत नाही, तर आता ओबीसीचं आरक्षण हक्काचं आरक्षण पाहिजे. आणि ओबीसीच्या आतलं आरक्षण तुम्हाला मराठ्यांना राज्य मागासवर्गीय आयोग पुनर्गठित करून त्या ठिकाणी फेरसर्वेक्षण करायला पाहिजे. बर, आपण कोणी असं जे मागितलं? सांगता आहात, कोणी मागितलं? आपण जे सांगता आहात आबा पाटील, ते एकदा कायदेशीर दृष्ट्या तपासूनही पाहू. आपल्या सोबत हरिभाऊ राठोड आहेत. हरिभाऊ, ओबीसी अंतर्गत मराठ्यांना आरक्षण मागितलं जात आहे, आपली प्रतिक्रिया अपेक्षित करतो. हरिभाऊ, कदाचित आपण बोलायला आधीच सुरुवात केलेली दिसते. करताना आपल्याला एक प्रवर्ग करावा लागेल. एक मराठा, नुसता मराठाला आरक्षण देता येणार नाही, तर मराठा समकक्ष कुणबी आहे, नंतर आपले जाट आहेत, इतर पटेल आहेत, तुम्हाला त्या सगळ्यांचं प्रवर्ग करावं लागेल तयार. हरिभाऊ राठोड साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब त्या ठिकाणी मुख्यमंत्री होते आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी तुमच्या सगळ्यांचं ऐकून घेतलं आणि त्या ठिकाणी सांगितलं की तुम्हाला स्वतंत्र आरक्षण दिलं होतं ना. आवाज गेला माझा. हॅलो, अभय साहेब, तुम्ही एक समजून घ्या. सफिकेशन म्हणजे काय समजून घ्या. तुम्हाला तुम्हाला स्वतंत्र आरक्षण मिळेल, जसं भटक्यांना मिळालं, विमुक्तांना मिळालं, धनगरांना मिळालं, तसं मराठा आणि कुणबी एकत्र करून आरक्षण देता येईल, हेच मी सांगतोय, दुसरं काही नाही. तुम्हाला आरक्षण पाहिजे असेल तर अशा पद्धतीने मिळेल, नसेल तर ते कुठल्याही परिस्थितीत मिळणार नाही. तुम्ही आभाळातून खाली पडला तरी मिळणार नाही. हे फक्त जनगणना करणे आणि सब कॅटेगरी करणे, तरच आपण मराठ्यांना आरक्षण देऊ शकतो. बर, आबा पाटील, एकदा विकास गवळींची भूमिकाही ऐकून घ्या. विकासराव, बोला. आता हरिभाऊ राठोड साहेबांनी जो मुद्दा सांगितला शेवटामध्ये, की जोपर्यंत आपण जनगणना करणार नाही, जातनिहाय जनगणना करणार नाही, तोपर्यंत मराठा असतील किंवा मराठा कुणबी असतील किंवा देशामध्ये इतर राज्यामध्ये जे काही आरक्षणाच्या मागण्या होत आहेत, ज्या 50% वर आहेत, ह्या 50% वर गेलेल्या मागण्यांना सुद्धा आपल्याला उद्या जर सुप्रीम कोर्टात चॅलेंज करायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याजवळ जातनिहाय जनगणनेची आकडेवारी आवश्यक आहे. विकास कारण पाटील, 50%ची जी माफ करा, विकास गवळीजी, मुद्दा पुढे सरकलेला आहे. मुद्दा आता काय आहे? ओबीसी अंतर्गत आरक्षण मराठे मागतायत, ते ओबीसीच्या उपवर्गीकरणात शक्य होणार आहे की नाही ते सांगा. आता सगळ्यात पहिले एक मी आपणास सांगू इच्छितो की मराठा समाज हा जवळपास 80% कुणबीच्या माध्यमातून ऑलरेडी या ओबीसी मध्ये इन्क्लूड आहे. फक्त 20-25% मराठा समाज जो की ह्या ओबीसी मध्ये नाहीये. त्याच्यामध्ये हा 50%चा जो कॅप लागलेला आहे, हा 50%चा कॅप लागल्याच्या समाजामध्ये गेला. मराठा कुणबी मराठा एकच आहे म्हणून काढायला जीआर विषय संपून टाकायला आहे ना. तेच म्हणणं, आमचं म्हणणं सुद्धा तेच आहे ना की आपली ते विकास गवळी तेच सांगतात, आबासाहेब तेच सांगतात, आम्ही तिघाचं एकमत झालंय. ही या चर्चेची सगळ्यात यशस्वी अशी पायरी समजायला पाहिजे की आबासाहेब, विकास गवळी आणि हरिभाऊ राठोड यांचं एकमत झालं. बंधुराज लोणेंना मग त्यावर मत मागायला लागेल, म्हणजे एकदा एका बाजूला बहुमत आणि अल्पमत राहायला नको. एकमत होतंय का? मराठ्यांना ओबीसी अंतर्गत आरक्षण मिळू शकतं का? मराठ्यांनी मागितलं म्हणून ओबीसी अंतर्गत द्यायचं की त्याच्यासाठीची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मराठा समाजाला ओबीसी अंतर्गत आरक्षण द्यायचं? पर्याय आपल्या समोर आहेत. काय निवडता येईल? घटनात्मक काय निवडता येईल? बंधुराज, मराठ्यांना ओबीसीचं आरक्षण देता येणार नाही हे यापूर्वी स्पष्ट झालेलं आहे. मराठ्यांना ओबीसी मध्ये टाकण्याचा जो मुद्दा आहे तो राजकारणाचा भाग झाला. मला दुसऱ्या एका मुद्द्याकडे जायचं इथे की मराठ्यांना ओबीसी मध्ये येऊन आरक्षण का मागावं? जर त्यांनी याच्यापूर्वी स्वतंत्र प्रवर्ग मागितला होता, ते आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकलं नाही, त्याचे इतर काही कारण आहेत, पण पुन्हा त्यांना ओबीसी मध्ये आणता येणार नाही तशी घटनात्मक तरतूद नाही. एक भाग. दुसरा भाग असा, नाही तशी घटनात्मक तरतूद नाही ना हरिभाऊ, तशी तरतूद नाही. मी आणि तुम्ही नाही ठरवत आहोत तशी घटना. अहो, त्याचे जे निकष राज्य मागासवर्ग आयोग ठरवेल ना, राज्य मागासवर्ग आयोग ठरवेल, त्यांनी जे निकष ठरवले होते ते सुप्रीम कोर्टाने मान्य केलेले नाहीये. हरिभाऊ राठोडच्या दुसऱ्या एका मुद्द्यावर मला बोलायचंय. प्रसादजी जी, हरिभाऊ वेगळे काय प्रतिवाद करतायत तेवढाही ऐकून घेऊ. बंधुराजजी, एकच मिनिट थांबा. हरिभाऊ, पटकन आपला प्रतिवादाचा मुद्दा मांडा. तुम्ही बंधुराज लोणे यांनी मांडलेल्या मुद्द्याला कोणत्या आधारावर विरोध करताय? हरिभाऊ बोला, आपल्याला संधी दिली जाते. काय म्हणताय? मी विचारत होतो, बंधुराज यांच्या मुद्द्याला आपण कोणत्या आधारावर विरोध करताय?
बंधुराजचं असं म्हणणं आहे की मराठाला आरक्षण देता येणार नाही, त्यांनी असं ठोकताळे टोकून दिले. बर. ओबीसी मध्ये देता येणार. हो कोणी सांगितलं ओबीसी तुम्हाला? मधून देता येईल, ओबीसी मधून देता येईल. त्यासाठी जनगणना करायची, ज्याची जेवढी लोकसंख्या आहे त्याच्या 50%. कोणाला धक्का लागणार नाही, कोणालाही धक्का लागणार नाही. पण मग हरिभाऊ, हा जो एक फॉर्म्युला आपण गेले कित्येक दिवस मांडत आहात, त्यातून दोन गोष्टी अपेक्षित आहेत. एक, आरक्षणाचा टक्काच 50% वाढवा आणि सरसकट सगळ्यांनाच आरक्षण देऊन टाका. याच्या व्यतिरिक्त तिसरा अजून कुठलाच पर्याय असू शकत नाही. आणि हे होणं शक्य आहे का? हाच तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. न वाढवता येईल. 50% सुरुवात जी मध्ये आहे ती देता नरेंद्र येतो. मोदींनी केलेलीच आहे. आरक्षण मराठा समाजाला ओबीसी मध्ये देता येईल, परंतु त्यासाठी सब कनेक्शन करावं लागेल. 12 बलुतेदाराला तुम्हाला वेगळं आरक्षण द्यावं लागेल, तुम्हाला एसपीसी ला त्याच्यातूनच द्यावं लागेल. भटक्या विमुक्तांना आपण दिलेलेच आहे, धनगरांना दिलेलेच आहे, बंजारीला दिलेलेच आहे. तसंच कुणबी मराठा वेगळा करून द्या. विषय संपला. ठीक आहे हरिभाऊ, आपण म्हणता कुणबी मराठ्यांना. एकच मिनिट हरिभाऊ ऐका जरा. आबा पाटलांना प्रश्न विचारतोय. आबासाहेब आपल्यासाठीचा प्रश्न. फक्त कुणबी मराठ्यांना आरक्षण मिळालेलं चालणार आहे? ओबीसी अंतर्गत कुणबी मराठ्यांना आरक्षण हे मराठा समाज, मराठा समन्वयक, मराठा आंदोलक मान्य करणार आहेत? ते बघा प्रसादजी, ज्यांच्या जन्म नोंद असेल किंवा दाखल्यावरती नोंद आहेत कुणबी म्हणून, त्याच लोकांना मराठा समाजाचं आरक्षण कुणबी दाखला मिळालेला आहे. तेच मराठा कुणबी म्हणून ओबीसी मध्ये गेलेले आहेत. आता राहिलेले जे मराठे आहेत की त्याच्यामध्ये जिथं कुठेही नोंद नाही, ती कुणबीची नोंद नाही, कू सुद्धा नाही किंवा बाकी कुठली नोंद नाही त्याच्यामध्ये, असे मराठे जे बाकीचे राहिलेले मराठे आहेत. असे किती टक्क्यांनी असे किती टक्क्यांनी मराठी आहेत सांगा आबा पाटील? याच्यामध्ये आता 32% जो मराठा आहे त्याच्यामध्ये बाकी होता म्हणून 16% मागणी केलेली आहे. आणि नाममात्र फक्त 4-5% ज्या काही लोकांच्या नोंदी होत्या ते लोक कुणबी म्हणून त्या ठिकाणी गेलेले आहेत. आज कुणबी आरक्षण ओबीसी मध्ये मला किती टक्के मिळाले ते पण तपासा ना तुम्ही. ठीक आहे. आपण असं म्हणता आहात की 35% मराठा प्रवर्ग आहे, मराठा समाज महाराष्ट्रामध्ये 35% आहे. हरिभाऊ आपली प्रतिक्रिया अपेक्षित करतो. 35% असलेल्या समाजाचं प्रतिनिधित्व किती असायला पाहिजे आणि ओबीसी मध्ये 35% मराठा समाज जर महाराष्ट्रात असेल तर त्याला किती टक्के आरक्षण देता येईल? नाही 35% नाही आहे ते, त्यांना सांगू द्या, काही सांगू द्या. 35% नाही आहे तो, 8 ते 10% आहे. परंतु म्हणूनच हा वादाचा मुद्दा आहे. हरिभाऊ आपण 8 ते 10 सांगताय, तो नक्की कुठला मराठा समाज आहे? फक्त मराठा, ओबीसी म्हणजे मराठा कुणबी, मराठा हिंदू, काय समजायचं काय? का सरसकट सगळे मराठे मिळून 8 ते 10% आहेत महाराष्ट्रात असं आपल्याला म्हणायचंय? 8 ते 10% आहे, त्याच्यावर नाही आहे. तुम्ही काही सांगा. अख्खा मराठा समाज फक्त 8 ते 10% आहे हरिभाऊ? मग झालं की वाद मिटला. मोजून घ्या तुम्ही, जनगणना करा आणि तुमची जेवढी लोकसंख्या येईल त्याच्या 50% आरक्षण घ्या, संपला विषय. तुमची जर 20% असेल लोकसंख्या तर 10% आरक्षण घ्या. पण तुमची जर 10% आरक्षण, 10% लोकसंख्या असेल तर तुम्हाला फक्त 5% आरक्षण मिळेल. हे तुम्ही लक्षात घ्या. तुमची लोकसंख्या करा. 10% 5% मिळेल म्हणता, पण ज्याची अर्धा टक्के त्याला 2% कसं काय मिळालं? ज्याची 1% त्याला 3.5% कसं काय मिळालं? लोकसंख्या आहे, हे पण करा ना. जनसंख्या आहे. आता हा जो मुद्दा वाढी तुम्हाला तुमच्या प्रवर्गाची जेवढी लोकसंख्या येईल, जेवढे पर्सेंटेज येईल त्याचे 50% तुम्हाला देता येईल. दाता मी शासनाकडनं सगळ्या प्रति मागवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये कुणाला कुठल्या वर्षी कोणत्या JR प्रमाणे आरक्षण दिलेलं आहे. प्रसादजी, ठीक आहे. मी आबा पाटील एक मिनिट थांबा. आबासाहेब 1 मिनिट थांबा. हरिभाऊ थांबा. मी एक प्रश्न विचारतोय. हरिभाऊ, तुम्ही असं म्हणताय की महाराष्ट्रात मराठी 8 ते 10% आहेत. 8 ते 10% अर्ध म्हणजे 4 ते 5% आरक्षण मराठ्यांना मिळेल. आबासाहेब पाटलांना हे काही मान्य नाहीये. आबासाहेब म्हणतात मराठे महाराष्ट्रामध्ये 35% आहेत. आता ह्यातली आकडेवारी तुम्ही दोघं जी सांगता आहात, तुमच्या दोघांकडे त्याचे काय पुरावे आहेत हे पण आपण 30 सेकंदात विचारूयात. हरिभाऊ आपण सांगा, मराठा समाज महाराष्ट्रात 8 ते 10% हे तुम्ही कशाच्या आधारावर सांगताय? सांगतो. हे बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये 20% SC ST आहे आणि 52% ओबीसी आहे, म्हणजे 72% झाले. 13% हे मुस्लिम आहेत, 85% झाले आणि 5% हे ब्राह्मण वगैरे आहेत.
हे 90% झाले. 10% मग उरले किती? 4% उरले. पण हे लॉजिक कसं चालेल? हे लॉजिक कसं चालेल? सरळ सरळ हिशोब आहे. आबासाहेब एक मिनिट. आबासाहेब याचं उत्तर द्या. तुम्हाला ही आकडेवारी पटते का जी हरिभाऊ राठोड मांडतात? अहो साहेब, तुम्हाला मी मागच्या वेळेला सगळी वर्गवारगी सांगितली होती की पहिलं 1965 ला 34% आरक्षण झालं. त्याच्यानंतर परत हे वाढीव झालं, त्याच्यावरती 52% आलं. आता 52% 52 104% झालं. बरोबर. मग 104% फक्त एससी आणि एसटीचं झालं. मग बाकीची मंडळी कशात धरणार आहे तुम्ही? 10% ईडब्ल्यूएस आलं, खुला वर्ग आला 35%, 25%. बाबासाहेब, मी जे सांगितलं त्याच्यात चूक करा ना, तुम्ही काढा ना. 52% ओबीसी, 20% शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, 13% मुस्लिम आणि 5% ब्राह्मण वनी आहे. राहिले कुठे? 10% तुमच्यासाठी शिल्लक. मी काय म्हणतो, बाबासाहेब, ठीक आहे, मोजून घ्या ना तुम्ही. आमचं तर म्हणणं आहे, मोजून घ्या ना. तुमचे 30% असेल तर आम्ही 15% देऊ तुम्हाला, पण 30% मोजून तर द्या आम्हाला. तुम्ही मराठा 30% हे जर मोजून दिलं तर तुम्हाला 15% आरक्षण मिळेल. शासनाने सर्वेक्षण करून 32% सर्वेक्षण करून त्याच्यात 16% आरक्षण दिलं होतं. मोजून घ्या ना, आमचं काय म्हणणं नाही. माझं तेच म्हणणं आहे ना. हे सगळ्या भानगडीत पिटणार आहेत. एकदा यावर विकास गवळींना बोलायची संधी देऊयात. आबासाहेब आणि हरिभाऊ, आपण काही क्षण थांबावं. विकास गवळींना बोलायची संधी देतो. त्यानंतर बंधुराज रोहणे, या आकडेवारीच्या बाबत तुम्ही नेहमी हातखंडा घेऊन आपलं मत मांडत असता. मी आपल्याला संधी देईन. पटकन पुढचा प्रश्न येतोय विकास गवळी आपल्यासाठी. आनंद दवेही आपल्या बरोबर आहे, आपल्याला विसरायचं नाहीये. विकास गवळी, आपण सांगा, ओबीसीची नक्की संख्या किती आहे महाराष्ट्रात? का ती पण मोजल्याशिवाय बोलायचं नाही असं आपलं म्हणणं आहे? बिलकुल बिलकुल बरोबर आहे. आता इंग्रजांच्या काळामध्ये जो 1931 ला सर्वेक्षण झालं त्याच्यामध्ये 57% सांगितलेलं आहे. आता त्यामध्ये कुणबी सुद्धा ऍड होते का नव्हते हा यक्ष प्रश्न आहे. कारण कुणबी मराठा हा विदर्भामधला बहुसंख्याक समाज 1960च्या नंतर त्या आपल्या ह्याच्यामध्ये ऍड झालेला असं बऱ्याच ठिकाणी वाचण्यात आलेलं आहे. मी काही त्याचा डिटेल अभ्यास केलेला नाही. जे काही मी माझ्याकडे माहिती आहे त्या माहितीच्या आधारावर बोलतो. बिलकुल. एक पटकन 65 पुढचा प्रश्न बरोबर. माझा आनंद दवेसाठी असणार आहे. आनंद दवे, 30 सेकंदात सांगा, महाराष्ट्रातली तुमच्या लेखी जातनिहाय आकडेवारी किती आहे? का तुमच्या लेखी या आतापर्यंत मांडलेल्या चर्चेपेक्षा वेगळा आकडा, वेगळा डेटा आपल्याकडे आहे? आनंद दवे. माझं आता याच्यावर कोणती जात कोणत्या याच्यामध्ये रजिस्टर स्वतःला करून घेईल हा प्रश्न आहे. पण दुसरं म्हणणं असं आहे, जसं हरिभाऊ मागाशी म्हणले की मराठा समाजाला ओबीसी मध्ये आम्ही स्वागत करू. अहो, तुम्ही मोर्चे काढलेत ना मराठा समाजाला ओबीसी मध्ये देऊ नका म्हणून. म्हणजे इथं वेगळं बोलायचं वेगळं बोलायचं असं होणार नाहीये. एकत्र आपण मान्य करायला पाहिजे की दोन्ही गोष्टी एकत्र येऊन जाती विद्वेष होणार आहे. आता राहिला मेन प्रश्न, मराठा समाज मला वाटत नाही 30% जास्त असावा. ओबीसी समाज हा स्कॅटर्ड आहे. ग्रामीण भागात तो जास्त असेल, शहरी भागात कदाचित कमी असेल. तो 15% 20%च्या आसपास असावा. आणि खुला प्रवर्ग सुद्धा तेवढाच मोठा आहे. त्याच्याकडे पूर्णपणे शासनाचं, सर्व राजकीय पक्षांचं, सामाजिक यंत्रणाचं दुर्लक्ष होतंय. तो समाज आजही माझ्या अंदाजाने 50%च्या आसपास नक्की आहे, जो त्याचं प्रतिनिधित्व करतोय. ठीक आहे. मला आपल्या सगळ्यांचेच आकडे ऐकल्याच्या नंतर 100ची बेरीज कशी करावी तेच कळत नाहीये. बंधुराज, आपण काही मार्गदर्शन करू शकता? कसं आहे, बोला बंधुराज. मिळाले की राठोड साहेब तुम्ही ओबीसीसाठी मोर्चे काढले. हो, 19% देण्यासाठी माझा आजही विरोध आहे. तुम्ही डायरेक्टली जर 19% ओबीसी मध्ये मराठा समाजाला टाकलं तर माझा विरोध आहे. करून त्यांना देता येईल हेच मी वारंवार सांगतो. सांगा ना, ब्राह्मण किती आहे तेही सांगा दवे साहेबांनी. शहरांमध्ये 10 ते 15% आणि ग्रामीण भागामध्ये 2 ते 5%. ठीक आहे, चला, ही सगळीच आकडेवारी आली आहे. वेळेची मर्यादा आहे, वेळेची मर्यादा पाळा, कृपया वेळेची मर्यादा पाळा. पटकन बंधुराज, 30 सेकंद शेवटची. 100ची बेरीज कुठेतरी जमतीये का कोणाला? त्यांची मागासवर्ग आयोगाने आणि त्यापूर्वी जे काही निकष ठरले होते त्यानुसार मराठ्यांची महाराष्ट्रामध्ये संख्या 32%च्या आसपास आहे. लातूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मराठ्यांची संख्या भरते. आणि ओबीसीची जी संख्या आहे, ओबीसीची जी बंधुराज आपण बोलत राहा, आवाज नाही जात. ओबीसीची जी संख्या आहे ती मंडल आयोगाने महाराष्ट्रामध्ये साधारणपणे 54% धरलेली होती. आणि हरिभाऊ राठोडच्या दुसऱ्या एका मुद्द्याला मला विरोध करायचा आहे. हरिभाऊ राठोडांनी पक्षांतर्गत सुद्धा हा प्रयत्न केला होता की जातीचं जे आरक्षण आहे, म्हणजे एससी मधल्या
इतर ज्या जाती असतात म्हणजे ज्याला पोट जाती किंवा जी. सब कॅटेगरी आपण म्हणू मातंग आणि चर्मकार अशी कॅटेगरी करून आरक्षण द्यावं असं निवेदन हरिभाऊ राठोडनी याच्यापूर्वी त्यांच्या पक्षाध्यक्षांना पण दिलं होतं. त्यांच्या पक्षाने ठीक ते आहे मान्य केलेलं ठीक आहे. नव्हतं. आत्ताच्या घडीला त्या विषयाला फार वेळ देता येणार नाही, अन्यथा हरिभाऊंना उत्तर द्यायची संधी द्यावी लागेल आपल्याला. वेळ मर्यादेपोटी आपण इथेच थांबतोय. आपण सर्व मान्यवर या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीमध्ये तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.